मी जोपर्यंत बिग बॉसच्या घरात होतो मला लहान असल्यामुळं मला छळलं पण मी कधी त्याचा बाव केला नाही, विशू केला नाही. काही घरातली गोष्ट झाली की सगळे प्याडी दादा ते आणि माझ्याकडे यायचे. घनश्याम बघ, तुला काय वाटते, तुला काय वाटते. घरात काय राजकारण जमत नाही आणि घरातले घरात कसं राजकारण करणार. डायरेक्ट सांगितलं रितेश सरांना माझ्या निर्णयामुळं मी काय करू शकत नाही. सर म्हणले तुम्हाला एंट्री बाहेर घ्यावं लागेल. आज घनश्याम दरोडेला बाहेर आलं कोणी म्हणत नाही तो आरबाच्या आडून खेळत होता आणि तू निक्कीच्या आडून खेळत होता आणि जानवीच्या आडून. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकतंच घनश्याम यांची एक्झिट झालेली आहे आणि ते माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त, तुम्ही कशा आहात? मी खूप मस्त आहे. आणि महाराष्ट्राचे पुढारी इतक्या लवकर बाहेर येतील असं वाटलं होतं का? काय होतंय महाराष्ट्राचे पुढारी घरात काय राजकारण जमत नाही आणि घरातले घरात कसं राजकारण करणार आणि बाहेर राजकारण चांगलंच तापलंय. मग म्हणलं जरा बाहेरच्या राजकारणाकडे लक्ष द्यावं, कारण तिकडं राजकारण बघता बघता इकडं राजकारण संपायला नको. आणि ते घरात कसं आपलं माणूस साधा पाहिजे. घरात घर चालवायला कोणी चालू शकतोय पण बाहेरचं राजकारण बघणं गरजेचं आहे. त्यामुळं बाहेर आलो आहे. बाहेरचं राजकारण बघावं लागतंय. पण तसं बघायला गेलं तर तुम्ही घरात बरंच राजकारण केलं आहे आणि ते आम्ही बघितलं आहे. पण तुम्ही जी मतं बाहेर मांडता ती घरात कुठेतरी मांडायला कमी पडलात असं वाटतं का? नाही असं काही पडलेलं नाही. जसं मी रिअल लाईफमध्ये आहे. शेवटी बिग बॉस हा रिॲलिटी शो आहे. त्यामुळं रिॲलिटी शोमध्ये रिॲलिटी कशी असावी हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. मी कुठेही उलटं तर मला तर पहिल्या आठवड्यातच सर म्हणले होते घनश्यामजी तुमच्या निर्णयाला सलाम. का कुठलंही घर एकीकडे जाऊ द्या, तुमचा निर्णय म्हणजे निर्णय. त्यामुळं मला काय वाटत नाही. आता बाकीची लोक चर्चा करायला कोणी काही चर्चा करू शकते. निर्णय तुमचे ठाम नव्हते, काय नव्हते. मला तर वाटतं घरात माझ्या इतके निर्णय कुणाचेही ठाम नव्हते. पण गेल्या 5 आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ तुमच्याशी बोलताना जरा कमी दिसले. त्यांचा तुमच्याशी नाराजी आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, पहिल्या 2 आठवड्यात बोलले. तिसऱ्या आठवड्यात जरा रितेश सरांचं आणि माझंही वाजलं होतं. पण आता मला कळतं आहे ते वाजलं होतं चांगल्यासाठीच, की एक टास्क आलता की त्याच्यात सिम्बॉल होते. नाक द्यायचा, आगबिट्टी व्हायची, तुतारी द्यायची. हे सिम्बॉल देत असताना मी एक मैत्री जपली. मैत्री जपत असताना मी सगळ्यांना सिम्बॉल दिले आणि 4 सिम्बॉल राहिले. चाकू, नाक दिलेला, चाकू, तुतारी आणि आगपिटी ही 4 चिन्ह राहिलेली. तर मी म्हणलं सर मी देत नाही. सर म्हणले घनश्यामजी तो टास्क पूर्ण करावाच लागेल. मी म्हणलं सर मी मैत्रीसाठी काही करू शकतो. मी माझ्या मैत्रीला कधीच कलंक लावू शकणार नाही आणि तो माझा निर्णय. डायरेक्ट सांगितलं रितेश सरांना माझ्या निर्णयामुळं मी काय करू शकत नाही. सर म्हणले तुम्हाला एंट्री बाहेर घ्यावं लागेल. म्हणलं चालतंय मी बाहेर जाईल पण मैत्रीला डाग लावून नाही जाणार. त्यामुळं थोडंसं ते वाजलं होतं. मैत्रीला डाग लावणार नाही. घनश्यामने टास्क केला नाही त्यामुळं आमचं वाजलं होतं. नंतर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात बोलायला लागले सर. असं काही नाही. पण त्यावेळीसुद्धा मी सरांसमोरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात बघितलं आहे घनश्याम दरोडेची मैत्री कशी. एखाद्या संग मैत्री केली जीवाला जीव बी देतो आणि जीवाचा जीव पण घेऊ शकतो आहे कारण त्याच्या विरोधात गेलं तर. त्यामुळं मैत्री असेल, भाऊ असेल, मी कधी माझ्या जवळच्या व्यक्तींच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कधी त्यांच्याविषयी चुकीचे मतभेद केले नाही. कधी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलो नाही. असं कधीच झालं नाही. कधी एवढ्या वैभव असेल, अरबाज असेल, निक्की असेल, जान्हवी असेल, कायम त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिलो. त्यामुळे माझे निर्णय ठाम होते. आणि काही घरातली गोष्ट झाली की सगळे प्याडी दादा ते आणि माझ्याकडे यायचे. घनश्याम बघ, तुला काय वाटते, तुला काय वाटते. त्याचाच एक किस्सा आमच्या धासा घडला. निक्कीने चहा केला. आधी सगळ्या घरच्यांसाठी चहा केला. चहा केल्याच्यानंतर आता थोडं हसण्याचं विनोदीची गोष्ट आहे पण सांगितली पाहिजे निर्णय ठाम नसावा तर. चहा केल्याच्यानंतर परत तिला अर्ध्या तासाने चहा प्यायची तलब झाली. ती म्हणली चहा प्यायचं आहे मला. आणि आर्याची आणि जान्हवीची ड्युटीवरती भांडी घासायची. बरं घरात भांडी घासण्यासाठी खूप भांडणं असतात. मग भांडी घासायची. मी तिथं जिम करत होतो. ती गेली आर्याकडं म्हणली भांडी घास. आर्या म्हणली थांब घासून देते. आत गेली. जान्हवीला म्हणले ए निक्कीला बघूला लागतंय. जान्हवी म्हणली बघूला डायरेक्ट संध्याकाळी घासायचं. निक्कीला लागतं नाही तर धुवून घेईल. मग निक्की असली डेंजर. तिने कढईत चहा केला. डायरेक्ट कढईत चहा केला. चहा आधी मला दिला. मी पिलो. मला इतकी हसाया आली की कढई चहा आजपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार.
तेवढ्यात प्याडी दादा ती आली माझ्या. तुला काय वाटतंय सांग घनश्याम, कढईच्या करणं गोष्ट चुकीचं आहे का? कढईच्या करणं चुकीचं आहे का नाही करायचं? मी म्हणलं घरातली वस्तू ही घरात केली पाहिजे. तुम्ही ज्याची ड्युटी ती भांडी घासत नाही मग त्यांनी नाही केलं. नाही ही चुकीचं आहे, ह्यो चुकीचा निर्णय घेतोय, ती बघूला घासून घ्यायला पाहिजे. मी डायरेक्ट म्हणलं ती कसं घेईन? तुम्ही जर म्हणताय घरातली ड्युटी घरातल्यांनी करायची, बघूला का घरात घासायचं? मग ह्या अशा गोष्टी असतात. प्रत्येक गोष्टीला काही झालं की माझ्याकडे यायचं. अगदीच. पण ते आम्ही पाहिलंच. पण जेव्हा जेव्हा भाऊच्या धक्क्यावर निकीला ओरडा बसला किंवा त्या टीमला ओरडा बसला, तेव्हा एक आमचं असं होतं की घनश्याम जे एवढे मतं त्यांचं प्रदर्शित करतात, त्यांनी तेव्हा तेव्हा त्या टीमला सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? तुम्हीही त्यांच्या प्रवाहात वाहत गेलात असं नाही वाटत का तुम्हाला? मॅडम, जेव्हा जेव्हा टीमला ओरडा बसला, ए टीम, मला सांगा तो ओरडा कसा होता? वाईट हेतूने होता का बरोबर हेतूने होता? जर मी ए टीममध्ये बसत नसतो तर आज माझी काय इमेज झाली असती? घनश्याम दरोडे बिग बॉसमध्ये गेले आणि पिकनिक करत होते. संत्रा खा, मोसंबी खा. आमच्या ग्रुपला कधी म्हणलं का तुम्ही पिकनिकला आलात म्हणून? पण तुम्हाला त्या टीममध्ये राहून पुढारी नाही तर कर्मचाऱ्याची उपमा दिली गेली. कुठल्या? शेवटी टास्क आहे ना कर्मचाऱ्याची पुढाऱ्याची उपमा. कर्मचारी जरी म्हणलं काही म्हणलं तरी रितेश सरांनी ते काय सांगितलं, एक बार सीएम नसले तरी चालतील, नरेंद्र मोदी साहेब जरी नसले तरी चालतील, पण कर्मचारी पाहिजे. कर्मचारी काय वाईट आहे? हा, कर्मचारी तुम्हाला वाईट शब्द वाटतोय का? मला तर अजिबात नाही वाटत. पण तेव्हा जेव्हा तुम्हाला बोललं गेलं तेव्हा तुम्ही फार चिडलेलात. अहो शेवटी तर मग चिडणंही गरजेचं आहे ना. कर्मचारीचा वाईट शब्द नव्हता, मग चिडायचा प्रश्न कुठे आला? चिडायचा प्रश्न नव्हता. कर्मचारी शब्द वाईटच नाही मी म्हणत, पण तिच्या वक्तव्यावर चिडलो की ती विषय काय झाला आहे माझ्याबद्दल आणि तुमच्याबद्दल. जर मागं कोणी बोलत असेल, तुम्ही समोरासमोर स्वतः आऊट नाही करत आणि ज्याचं ऐकलंय, ज्याने आग लावली त्याचं ऐकून जर तुम्ही माझ्या भडकत असाल तर त्या व्यक्तीवर मी चिडणार ना, त्या वक्तव्यावर नाही तर त्या व्यक्तीवर मी चिडलो. हां, मला तिचा राग नाही आला अजिबात. पण ती बरं त्या दिवशी नेमकंच रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्यामध्ये एवढी तडाकेबाज भांडणं लावून दिली. हे चुकीचं आहे ना. बरं, भांडण लावणाराही माझ्या डोक्यात होता, पण तिच्या डोक्यातच नाही भांडण लावणारा कोणी व्यक्ती आणि का लावली असतील. तिला मी समजूनही सांगतोय तू सॉर्ट आऊट कर, काय झालं आहे. त्यामुळं माझं आणि तिचं थोडंसं वाजलं होतं. आणि मग रितेश सर काय म्हणले, कर्मचारी शब्द काही वाईट नाही. आणि सरांचं म्हणण्यापेक्षा मला वाटतं ना कर्मचारी शब्द खरंच वाईट नाही, पण भांडण लावल्यामुळं मला राग आला, बाकी काही नाही. अगदीच. पण मराठी माणूस म्हटलं ना की आपण वडीलधाऱ्या माणसांना कुठेही आपण फार मान देतो, सन्मान देतो. त्या घरात वर्षातही होत्या, पॅडी सर होते. त्यांच्यासोबत झालेला अपमान जो होता तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. मराठी पुढारी म्हणून तुम्ही तेव्हा स्टँड घेताना आम्हाला दिसला नाही. तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की आपण थोडा स्टँड घ्यायला हवा होता? कसं असतंय, पुढारी म्हणून स्टँड घेण्यापेक्षा प्रत्येकाची एक वैचारिक बुद्धी असते, क्षमता असते. त्या घरात ते बिग बॉसचं घर असते, तिथं कोणी कुणाला सांगू शकत नाही तुम्ही काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे. आणि ज्याला बोलतो त्याच्यापेक्षा दुसरे तिथं लई जास्त इश्यू करून घेतात. ज्या माणसाला आता वर्षाताईंना, प्याडीदादांना बोलली तिचं ठीक आहे, पण प्याडीदादांनी वर्षाताईंनी मोठ्या मनाने माफ केलं. पण बाकीची जी गँग होती ना, तुम्ही सहानुभूतीचं राजकारण करू नका हो. तुम्हाला खरंच दुःख वाटतं ना, खरंच वाटलं पाहिजे, मनापासून वाटलं पाहिजे तर बोललं पाहिजे. हां, तुम्हाला जर खोटं वाटत असेल, जनतेची फसवणूक करू नका. महाराष्ट्राची जनता इतकी हुशार आहे ना, जनतेला वाटत असेल तुम्ही आत आहेत, बाहेर काय नाही, सगळं बाहेर कळतंय. जिथं बरोबर आहे, जिथं चुकीचं आहे तिथं चुकच म्हणलं पाहिजे, जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच म्हणलं पाहिजे. वर्षाताईंचा प्याडीदादाचा अपमान झाला हे चुकीचंच आहे, पण त्याच्याभोवती सहानुभूती मिळून राजकारण करणं आणि त्याच्या आड जळणं हे लय चुकीचं आहे. प्रश्न वेगळाच होता. इशारा काफी आहे. हां, समजणं वालों को इशारा काफी आहे. जेव्हा बाहेर येतील ते लोक त्यांना कळेल कुणासाठी बोललो असेल मी. अगदीच. माझा प्रश्न हा होता की तुम्ही स्टँड नाही घेतला, त्यांनी नाही घेतला, त्यांनी सहानुभूतीचं राजकारण केलं, तो त्यांचा प्रश्न आहे. असं नाही वाटलं का किंवा आम्हाला असं फार वाटत होतं की घनश्याम इथे काहीतरी स्टँड घेऊन निकीला किंवा जान्हवीला सांगतील की असं बोलू नका? नाही, मी त्यांना माझ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न केला, पण जेव्हा मी त्यांना सांगायचो तेव्हा ते मला म्हणायचे, प्लीज घनश्याम
तू आमचा भाऊ आहेस, तुला एकच सांगते, तू आम्हाला समजायची गरज नाही आणि तुझ्या समजण्याने आम्ही काही समजू शकत नाही, कारण आम्हाला सांगायचं नाही तुम्ही काय करायचं आणि काय नाही. हा आमचे शब्द आहेत, आम्ही बोलणार. आम्हाला चुकीचं वाटलं तर रितेश सर बोलतील. असं बोलल्याच्यानंतर माणूस एकदा समजू शकतोय, दोनदा समजू शकतोय. ही लहान मुलगा नाही, बाळा तू इथं चुकतोय तर बाळा तू तिथं चुकतोयस. एकदा माणूस समजू शकतोय. मला किती बाऱ्या सांगताना तुम्ही समजून, एकदा दोनदा. तिसऱ्यांदा आपली कॅपॅसिटी नाही समजून सांगायची. कवर त्याला समजून सांगणार. बरं तेच करत बसायचं का? एकाने सांगायचं आणि एकाने परत तेच करायचं. मग ते चावल्या भावल्याचा खेळ होतो. एकाने म्हणायचं चाव आणि एकाने लगेच मलम नेऊन लावायचा. ते आपल्या बुद्धीला पटत नाही. मी माझं वैयक्तिक सांगतोय, लोकांनी कसं वागू द्या. मी जोपर्यंत बिग बॉसच्या घरात होतो, मला लहान असल्यामुळं मला छळलं, पण मी कधी त्याचा बाव केला नाही, विषू केला नाही. आणि मी कधी आजपर्यंत घनश्याम दरोडेचा 6 आठवड्याचा इतिहास बघावा, मागही नाही आणि पुढे नाही. मोठ्या व्यक्तींचा मान सन्मानच केला आहे. हा बोललोय मी त्यांना, त्यांच्या तोंडा बोललोय, पण त्यांच्या करिअरवर, त्यांच्या आयुष्यावर कधीच बोललो नाही. अगदीच. पण आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एक असतं ना, की मला हा एपिसोड बघायचा आहे घरी जाऊन. तर पहिल्यांदा आल्यानंतर कोणता एपिसोड पाहिला आहे तुम्ही, की तो तुम्हाला बघायचा आहे? नाही, असे कुठलेच एपिसोड मला पाहायची गरज नाही, कारण एपिसोड करतानाच मीच होतो, त्यामुळं असं काय नाही. हां, आणि ही तर बघितलीच मी आल्या खूप छान आहे. आणि सगळ्यांचे, मीडियाचे, सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहेत. आणि सर्व महाराष्ट्रातील जनता, मी बाहेर आल्याच्यानंतर माझ्या बहिणींनी कमेंट सांगितल्या की घनश्याम तो आलेल्याचं दुःख नाही, पण तू येता येता जे सूरजसाठी करून आलाय ना, यातच आमची शान आहे. कारण तू एका मराठी माणसाच्या आणि सूरजच्या पाठीमागं आम्हाला वाटलं नव्हतं तू उभा राहशील, आणि तुझ्या मनात जे होतं तेच तू करून लावलं. डोक्यातलं तू केलं नाही, मनात जे होतं ना तेच केलं आहे. आम्हाला वाटलं नव्हतं सूरज तुला नॉमिनेट केल्यावर सूरजबद्दल तुझं एवढाच. म्हणलं नाही, माझी रिॲलिटी मला दाखवायची, कारण हा रिॲलिटी शो आहे. रिॲलिटी शोमध्ये तुम्ही फेक राहू नका. दुनियेसमोर तुम्ही फेक दिसणार आहेत, ओरिजिनल आहे असंच राहा. उगं फुटेजसाठी याचा अपमान कर, त्याचा अपमान कर, हे आपल्याला नाही मिळालं तरी चालेल. आपल्या दम आहे, आपल्याला करायचं आहे, बाकीच्यांच्या नाही. स्वतःच्या मानगटा होय. आज घनश्याम दरोडेला बाहेर आलं कोणी म्हणत नाही तू आरबाच्या आडून खेळत होता, आणि तू निक्कीच्या आडून खेळत होता, आणि जानूच्या आडून. हा सगळे मला म्हणतात तुमच्या आडून बाकीची खेळत होते. बस ह्याच्यातच जिंकले आपण. अगदीच. एक शेवटचा प्रश्न, तुमच्यासाठी टॉप 5 कंटेंडर कोणते असेल हे आम्हाला जाता जाता आणि प्रेक्षकांना सांगा. माझ्यासाठी टॉप 5 कंटेस्टंट, एक सूरज चव्हाण असेल, दुसरा अरबाज पटेल असेल, वैभव चव्हाण असेल, आणि वर्षाताई असतील. आणि निक्की? निक्कीची थोडीशी गॅरंटी कमी वाटते. माझी बहीण असली तरी सांगतो, थोडं बहिणीने जर जिभेवर कंट्रोल ठेवलं. आता तर तिला समजायला कोणी नाही. पहिलं तरी तिचा राग बघून सांभाळावं लागायचं. निकू थांब, निकू थांब, निकूताई असं नसतं, तसं नसतं. पण आता तर 3 तिकडान काम बिगडा झालेलं आहे. आणि काही झालं तरी घरात जरी असलं ना, आरबाज माझ्याकडे जा, घनश्याम आता परिस्थिती अशी आहे तशी आहे, होऊन देतील. मी तिला जाऊन तरी थीर करायचो, पण आता मला वाटत नाही थीर होईल म्हणून. घनश्याम नाही आहे तर निक्कीचा गेम थोडासा डामाडोल होण्याची शक्यता आहे. गेम नाही डामाडोल, मन डामाडोल होऊ शकते. गेम नाही, पण आहेच ती स्ट्रॉंग आहे, पण ती तेवढी वीक पण आहे. स्ट्रॉंग जितकी ना तेवढी वीक पण आहे. लोकांनी तिचं फक्त एकच रूप पाहिलं आहे, दुसरं रूप पाहिलं नाही. ती मनातून आहे ना, ज्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे ना ती करतेच. ती मनापासून एखाद्या व्यक्तीला जीव लावला ना, जीवच लावते. आमचं किती भांडण होऊ द्या, तुम्हाला खरं सांगतो, किती भांडण होऊ द्या, किती राग असू द्या, पण ती नेहमी अशी किचनवर माझ्यासाठी चहाचा कप ठेवायची, जेवण ठेवायची, मला कायम विचारायची. आरबाजला सुद्धा विचाराय, हे त्याने गोळी घेतली का विचार, त्याने गोळी खाल्ली का विचार, टॉनिक घेतलं का विचार. म्हणजे सिरियसली सांगतो, तिने माझ्या सख्ख्या बहिणीच्या वर काळजी घेतली. आणि एक पवित्र बहीण भावाचं नातं काय असतं ती बिग बॉसच्या घरातून आम्ही जगाला दाखवलं. नुसतं राखी बांधून तेवढं नाही, तर आमच्यात एवढे वाद झाले तरी आम्ही कधीच आबोला धरला नाही, तर एकामेकाशी प्रेमानेच वागलो. आणि जेव्हा चिमटे काढायचे तेव्हा चिमटे काढलेतच. अगदीच. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.